राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने
तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खोमा देवीवर बापर खोमा देवीवर बापर खोमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कीर्तनासाठी दोन प्रकारचे अभंग असतात. एक अभंग असतोय लहान तुकड्यावाला रूप पाहता लोचनीसारखा आणि दुसरा असतोय थोडा लांब तुकड्याचा सुंदरते देण्यासारखा अभंग. मग आता आपण काय करणार आहे, दोन्ही अभंगांच्या चाली आपण पाहणार आहे. पहिल्यांदा आपण पाहू सुंदरते देण्यासारखा अभंग, त्याची चाल कशी वळायची. सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या
कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कवस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये आता गायक येतील, गायक चाल बोलतील, बरोबर. हा झाला आपला 12 मात्राचा सुंदर ध्यानासारखा अभंग जर आपण घेतला तर. परंतु जर लहान अभंग असला तर मग कशा पद्धतीने चाल लावायची त्याला ते आपण पाहू. रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने चाली. आता दुसरी आपण चाल पाहू. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आता ही चाल झाली आपली. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आता दुसरी चाल.
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम दे, श्री विठ्ठलाचे नाम दे, श्री विठ्ठलाचे नाम दे. म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणजे अशा प्रकारे अभंगाच्या चाली आपण घेऊ शकतोय. आलं लक्षात. याच्यानंतर गायकाची चाल होणार आणि चाल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, विठ्ठल विठ्ठल भजन गायचं असतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा, भजन करा. जोपर्यंत विठ्ठल विठ्ठल भजन चालू आहे तोपर्यंत विणा घ्यायचा आणि विणा विण्याकऱ्याकडे द्यायचा. कंबर बांधून घ्यायची स्वतःची आणि त्याच्यानंतर कुंडलिकावर दे गजर 2 वेळा करायचं आपल्याला. कुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्यांदा उंच स्वरामध्ये. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोलो रे भाई सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता जो अभंग कीर्तनासाठी घेतलेला असतोय तो अभंग आपल्याला काय करायचा, सरळ बोलून दाखवायचा. त्याला आपण वेगवेगळ्या रागामध्ये सुद्धा म्हणू शकतोय. उदाहरणार्थ आपला अभंग आपण सुंदर ध्यान अभंग घेतलेला आहे, सकळ मंगळनिधी अभंग 2 अभंग आपण 2 चालीप्रमाणे घेतलेत. आता तो अभंग कसा बोलायचा, थापटाका महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. तुका म्हणे माझेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. किंवा आपण याच अभंगाला वेगवेगळ्या प्रकारच्या रागामध्ये सुद्धा गायन करून समोर प्रस्तुत करू शकतोय आपण. उदाहरणार्थ आपण शिवरंजनी रागामध्ये घेऊ आपण. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर,
आवडे निरंतर हेची जाण. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची धान. आता आपला सकळ मंगळनिधी अभंग तो जर बोलायचा असला तर, सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी, मनकारे मनकारे जना. श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना. श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देवी वरुसाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अशा प्रकारे आपण अभंगापर्यंत, अभंग गाईपर्यंत हा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. आता पुढे जाऊन नमन करायचं असते, ते नमन कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी.